त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला या वक्तव्यामुळे आता पूर्णविराम लागला असं म्हणावं लागेल। वळूया पुढील बातमीकडे। बातमी नाशिकमधून आहे। भाजपनं ठाकरे गटाला आज धक्का दिलेला आहे, कारण सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप, नयना घोलप, अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। बावनकुळे, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत बडगुजर यांनी पक्षप्रवेश केलाय। प्रवेश करण्याआधी बडगुजरांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन देखील आज मुंबईमध्ये केलेलं आहे। बडगुजरांसह घोलपांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्यानं नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। भाजपच्या नाशिकच्या आमदार सीमा हिरेंच्या विरोधानंतर देखील बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे आणि यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगण्याचीही शक्यता आहे। पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे। समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो, पक्षासाठी जे ते काम केलं, परंतु अचानक भीतीने घाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल।